अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपल्या मनातील इच्छा स्वामींना कशी सांगावी, त्याचबरोबर आपण स्वामींना साकडं कसं घालावं याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्वामी भक्तांना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे आम्ही स्वामींची सेवा करतो, रोजची नित्य सेवा असते, जप असतो, पारायण असतात, सारामृताचं पारायण म्हणा, गुरुचरित्र म्हणा, आम्ही वेगवेगळी पारायणं करतो, स्वामींची सेवा करतो, तरी आमच्या मनातील इच्छा आहेत त्या पूर्ण का होत नाहीत? तर आपण स्वामींकडे मागणे कसे मागितले पाहिजे, आपण स्वामींना साकडं कसं घातलं पाहिजे याबद्दलच आज आपण माहिती पाहणार आहोत। स्वामी भक्त हे स्वामींची सगळी सेवा करतात, जप करतात, पारायण करतात, हे मान्य आहे। पण तुम्ही ज्यावेळेस पारायण करता, ज्यावेळेस तुम्ही सेवा करत असता स्वामींची, त्यावेळेस तुम्ही त्याचे नियम व अटी पाळणे ही तितकेच महत्त्वाचे असते। तुम्ही नुसती सेवा करताय पण त्याचे जे काही नियम आहेत, त्या अटी आहेत, हेही आपल्याला पाळाव्या लागतात। आपण जर नियम आणि अटी पाळल्याच नाहीत तर आपल्याला जे इच्छित फळ आहे ते कसे मिळणार? समजा आपण एका स्वयंपाकघरामध्ये एखादी भाजी करतो, त्यावेळेस भाजी करताना एक पद्धत असते भाजी करण्याची, की ती भाजी करताना आपण फोडणी कशी द्यायची, त्याच्यामध्ये कुठले मसाले घालायचे, आपण काय घालायचं, त्याचे काही थोडेफार नियम असतात त्या भाजीचे। तर ती तशी भाजी केली तर ती भाजी एकदम सुंदर आणि चविष्ट होते। त्या भाजी करताना आपण जर त्या पद्धतीने भाजी केली नाही तर ती भाजी आपल्याला चविष्ट कशी लागेल? त्याचप्रमाणे स्वामींची सेवा ही करताना जर आपण कुठले नियम अटी पाळल्या नाहीत तर आपल्याला त्याचं फळ कसं मिळेल? स्वामींना आपण आपल्या मनातील इच्छा कशी सांगावी, आपण साकडं कसं घालावं, ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला आज मी तीच पद्धत सांगणार आहे। कोणतीही सेवा करताना आपल्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो असणे खूप आवश्यक आहे। छोटासा फोटो आणा किंवा मूर्ती आणा, छोटासा फोटो सुद्धा आपल्याला एक 25 ते 30 रुपयापासून आपल्याला छोटे छोटे फोटो हे मिळून जातात। तुमच्या घरामध्ये छोटा फोटो किंवा मूर्ती ही देवाऱ्यात ही असलीच पाहिजे, कारण की जर आपण घरामध्ये एकटे असू किंवा जर आपण घरामध्ये सेवा करत असो तर आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे याची आपल्याला जाणीव होते। जसे स्वामी म्हणतातच की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। सर्वप्रथम आपल्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण आसन घ्यायचं आहे। देवाच्या समोर, देवाऱ्यासमोर बसताना आपण आसन घ्यायचं आहे, त्या आसनावर आपण बसायचं आहे। बसल्यानंतर सर्वप्रथम स्वामींना आपण मुजरा करायचा आहे। मुजरा करताना ही अशी त्रिवार करायचा आहे आणि ही असा मुजरा स्वामींना खाली वाकून करायचा आहे। हात जोडायचा आहे आणि आपल्या मनातल्या मनात स्वामींना आपण साकडं घालायचं आहे। आपण जसं आपल्या आई वडिलांना एखादी गोष्ट हवी असेल तर आपण कसं मागतो, त्याचप्रमाणे आपण स्वामींनाही आपलं साकडं घालायचं आहे। स्वामी हे आपले आई वडील दोन्हीही आहेत। हात जोडून स्वामींना म्हणायचं आहे, स्वामी महाराज, मी तुमची ही सेवा इतक्या दिवसापासून मनापासून करत आहे, तरी तुम्ही माझी मनातील इच्छा पूर्ण करावी। त्याचबरोबर तुम्ही जर स्वामींना म्हटला की माझी ही इच्छा पूर्ण करा, तुमच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येईन, किंवा माझी जर इच्छा पूर्ण झाली तर मी 9 मुले जेवायला घालील किंवा मी 11 मुलं जेवायला घालील, असं तुम्ही बोलायचं आहे। आणि तुमची इच्छा ज्यावेळेस पूर्ण होते त्यावेळेस तुम्ही जे स्वामींना साकडं घातलेलं आहे ते तुम्ही पूर्ण करायचं आहे। जर तुम्ही ते पूर्ण केलं नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि तुम्ही ही तुमची इच्छा आणि तुमचं साकडं हे केंद्रात जाऊनही तुम्ही बोलू शकता, कारण केंद्रामध्ये घरातल्यापेक्षा ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा, केंद्रामध्ये घरातल्यापेक्षा सकारात्मक ऊर्जा ही जास्त असते। कारण की केंद्रामध्ये आरत्या होतात, पारायण होतात, जप होतात, त्यामुळे तिथं जास्त करून ऊर्जा सकारात्मक ऊर्जा जास्त राहते। आणि घरामध्ये कसं आपण राहत असतो, घरामध्ये आपण राहतो, आपले वादविवाद होतात, आपण वेगळे असे शब्द वापरतो घरात बोलताना,
किंवा आपलं टॉयलेट बाथरूम आपलं घरामध्ये असतं, त्यामुळे आपल्या घरातली ऊर्जा ही थोडीफार सकारात्मक ऊर्जा ही कमी होते. तशी केंद्रामध्ये सकारात्मक ऊर्जा ही जास्त असते. आणि कसं तुम्ही जर केंद्रामध्ये पारायण केली किंवा तुम्ही कुठले तिथं जप केला तर कसं होतं, जर 10 लोक असतील तर आपला हा 1 आणि 10 लोकांचे 10 असे तुम्हाला 10 जणांचीही तिथं फळं भेटत असतात. तुम्हाला तेवढी ऊर्जा भेटत असते त्यांच्याकडून, सहस्त्रपटनी, आणि तुम्हाला तिथं फळ मिळत असतं. जर तुमच्या तिथे मठ किंवा केंद्र नसेल तर तुम्ही घरीही स्वामींच्याकडं साकडं आणि तुमची इच्छा मागू शकता. दुसरी चूक म्हणजे आपण स्वामींना सारखी वारंवार तीच गोष्ट मागायची नाही. सारखं तेच नाही म्हणायचं. स्वामी मला तुम्ही समजा करा, स्वामी माझं घर होऊ द्या, स्वामी माझं घर होऊ द्या, स्वामी माझं घर होऊ द्या, असं सारखं म्हणायचं नाही. एकदा तुम्ही साकडं घातलं ना स्वामींना, तुमच्या मनातली इच्छा स्वामींना सांगितलं ना, स्वामी हे अंतर्यामी आहे, तुमच्या मनातलं जाणतात स्वामी सगळं. तुम्ही सारखं तेच स्वामींना नाही म्हणायचं की माझी ही इच्छा पूर्ण करा. सारखं तुम्ही म्हटलं तर कसं असतं, आपण आपल्यावरून अनुभव घेतो. जर व्यक्ती एखादी आपल्याला जर सारखं तेच तर आपण इरिटेट होऊन जातो. त्याच प्रकारे आपल्याला आपण जर स्वामींना एकदा सांगितलं, साकडं घातलं, तर स्वामींना ते कळतं. स्वामींना रोज तेच मागत बसू नका. स्वामी हे अंतर्यामी आहेत, तुमच्या मनातलं ते सगळं जाणतात. ते परब्रह्म आहेत. ते तुमच्या मनातील इच्छा ते सगळे पूर्ण करतील. परंतु आपण त्यासाठीही प्रयत्न करणे तितकेच महत्वाचे असते. तुम्ही ज्यावेळेस नुसतं स्वामींना म्हटलं हे पूर्ण करा, पण त्यासाठी आपलेही प्रयत्न तेवढेच महत्वाचे असतात. आपणही प्रयत्न करणे गरजेचं आहे. म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. आचरण चांगलं पाहिजे, आपली वर्तणूक चांगली पाहिजे, आपलं वागणं चांगलं पाहिजे. आपल्याला दुसऱ्याला देण्याची, आपल्याकडे ही दुसऱ्याला दान धर्म करण्याची क्षमता असली पाहिजे. आपण जर वारंवार सारख्या त्याच चुका करत असू तर स्वामीही आपल्याला आपल्या त्याच चुका नाही त्या पोटात घेऊ शकत. आपण एखादी चूक केली, आपण स्वामींकडे माफी मागितली, स्वामी माझं हे चुकलं, मला माफ करा, तर स्वामी नक्कीच तुमची चूक ती पोटात घेतील. पण जर तुम्ही वारंवार त्याच चुका करत गेला तर स्वामी ही तुमच्या चुका पोटात घेणार नाहीत. आणि स्वामी हे तुम्हाला त्याचबरोबर स्वामी कोणाला किती द्यायचे, किती प्रमाणात द्यायचे, हे सगळं स्वामी ठरवत असतात. त्यामुळे तुम्ही सारख्या त्याच गोष्टी स्वामींना मागत जाऊ नका. आपण ज्यावेळेस खूप दुःखात असतो त्यावेळेस आपण स्वामींकडे जातो. ठीक आहे, आपण म्हणतो स्वामी मला हे दुःख आहे, मला या दुःखातून बाहेर काढा. आपण स्वामींकडे जातो आणि असं म्हणतो. पण ज्यावेळेस आपण सुखात असतो त्यावेळेस तुम्ही तुमचं सुख सांगता का स्वामींना? सांगता का बरं? मग त्यावेळेस आपलं सुखही सांगितलं पाहिजे की स्वामी आज ही गोष्ट माझ्या आयुष्यात चांगली घडलेली आहे, हेही तुम्ही स्वामींना सांगितलं पाहिजे. आपली सुख दुःख ही स्वामींना सांगितली पाहिजेत. आणि सुखामध्येही स्वामींना कधीही विसरायचं नाही. आणि मनापासून केलेली भक्ती कधीही स्वामींना आवडते. जर तुम्ही 2-2 तास पारायण केली, 2-2 तास एका जाग्यावर बसून जर तुम्ही जप केले, पारायण केली, पण तुमचं मन विचलित होत आहे किंवा तुमचं मन जर असं तुमच्या मनात वेगळेच विचार चालू आहेत, असं जर तुमच्या मनात वेगळेच विचार चालू आहेत, तर तुम्ही सांगा बरं तुमची भक्ती कशी फळाला येईल? थोड्याच वेळ केलेली सेवा जर मनापासून केली, अंतकरणापासून केली, तर ती सेवा, ती भक्ती स्वामींना खूप आवडते. तुम्ही मागितलेली तुमची इच्छा आणि साकडं हे स्वामी तुम्हाला नक्कीच तुमचं पूर्ण करतील. पण त्यासाठी विशिष्ट वेळ ही यावी लागते. त्यावेळेस स्वामी इच्छा तुमची पूर्ण करतात. स्वामी म्हणतातच ना, माझी सेवा भक्तिभावाने करा, मी तुमच्या पाठीशी आहे. मी केलेली ही सेवा स्वामी चरणी अर्पण. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.